साळवी यांची ओळख ठाकरेंचे निकटवर्तीय म्हणून देखील ओळखले जातात। मात्र आता राजन साळवी हे शिंदेच्या शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केलाय। एकनाथ शिंदे माझे राजकीय गुरु आहेत असं राजन साळवी यांनी म्हटलंय। राजन साळवी यांच्या पक्ष प्रवेशामुळे शिंदेची कोकणामधली ताकद वाढली आहे। राजन साळवी यांच्या पक्ष प्रवेशाच्या निमित्तानं आनंद आश्रम या परिसरामध्ये खरं तर या पक्ष प्रवेशाच्या निमित्तानं शिंदेचं देखील एक शक्ती प्रदर्शन। कोकणामध्ये आता ठाकरेंचा केवळ एकमेव आमदार शिल्लक राहिलेला आहे, त्यांनाही भास्कर जाधव यांना देखील उदय सामंतांनी खुली ऑफर दिली आहे। सर्व उभाटा गटाचे असंख्य कार्यकर्ते, शेकडो कार्यकर्ते आज माननीय एकनाथजी शिंदे साहेब किरण सामंतांनी राजन साळवींचा पराभव केला होता। मात्र उदय सामंत यांच्याच प्रयत्नानंतर आता राजन साळवी यांनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। योग्य तो समन्वय राखला जाईल, मान सन्मान ठेवला जाईल असं उदय सामंतांनी राजन साळवी यांच्या संदर्भात बोलताना म्हटलं होतं। एकेकाळी ठाकरेंच्या शिवसेनेचं कोकणामध्ये वर्चस्व होतं, मात्र शिवसेनेमधल्या फुटीनंतर आता एकनाथ शिंदे यांचं वर्चस्व कोकणामध्ये वाढलेलं आहे। राजन साळवी यांनी 2024 मध्ये ठाकरेंकडून म्हणजे मशालीवर निवडणूक लढवली, मात्र आता त्यांनी शिंदेच्या शिवसेनेचं धनुष्यबाण हाती घेतलेलं आहे। याआधी कधीही शिवसेना सोडणार नाही असं राजन साळवी यांनी म्हटलेलं होतं। मात्र 2024च्या निवडणुकांच्या आधीच राजन साळवी एकतर भाजपत किंवा शिवसेनेमध्ये जातील अशी चर्चा होती। मात्र त्यावेळेला राजन साळवी यांनी या सगळ्या चर्चा फेटाळून लावल्या होत्या। मात्र राजापूरमध्ये 2024 मध्ये किरण सामंतांनी राजन साळवी यांचा पराभव केल्यानंतर साळवी शिवसेनेमध्येच ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये अस्वस्थ होते। योग्य तो मानसन्मान राखला जात नाही असं राजन साळवी यांनी ठाकरेंबाबत म्हटलं होतं आणि त्याच वेळेला राजन साळवी एकतर शिंदेच्या शिवसेनेमध्ये किंवा भाजपत जातील अशी चर्चा होती। राजन साळवी यांनी त्यानंतर शिंदेच्या शिवसेनेमध्ये जाणं पसंत केलेलं आहे, कारण राजापूर आणि हा सगळा भाग हा खरं तर कट्टर शिवसैनिकांचा भाग। आतापर्यंत राजन साळवी 3 टर्म या ठिकाणाहून आमदार होते आणि त्यानंतर शिंदेच्या शिवसेनेचे किरण सामंत आणि उदय सामंतांचे बंधू आता तिथे आमदार आहेत। राजन साळवी यांच्यासारखे एक कट्टर शिवसैनिक आता शिंदेच्या सोबत असेल, त्यामुळे कोकणावर एकूणच वर्चस्व ठेवणं हे देखील शिंदेना सोपं जाणार आहे। कोकणामध्ये आता 15 आमदारांपैकी शिंदेचे 9 आमदार आहेत। माजी आमदार राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशामुळे कोकणामध्ये आणि चिपळूण, रत्नागिरी या भागातही ताकद वाढवणं हे शिंदेना सोपं जाणार आहे। तर रत्नागिरी, राजापूर, दापोली, कुडाळ आणि सावंतवाडी या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आहेत। त्यापैकी उदय सामंत हे मंत्री आहेत, योगेश कदम हे गृहराज्यमंत्री आहेत, तर असे शिंदेच्या शिवसेनेचे 2 मंत्री कोकणामध्ये आहेत। कोकण हे तसं पाहिलं तर नेहमीच शिवसैनिकांचं राहिलेलं आहे। आता शिंदेनी आपलं वर्चस्व त्या ठिकाणी वाढवलंय। राजन साळवी यांनी आपल्या सगळ्या समर्थकांचा पक्षप्रवेश देखील या ठिकाणी करून घेतलेला आहे। 1993 ते 94 मध्ये राजन साळवी शिवसेनेमध्ये सक्रिय झाले। त्यानंतर पहिल्यांदा त्यांनी 2006 मध्ये निवडणूक लढवली, मात्र त्यांचा पराभव झाला। मात्र त्यानंतर 2009 पासून ते 2019 पर्यंत सलग 3 टर्म राजन साळवी या ठिकाणाहून आमदार होते। बाळासाहेबांच्या विचारावर प्रेम करणारे आज पुन्हा एकदा सिद्ध झालेला आहे। खरं तर राजन साळवी हे शिवसेनेमधले ज्येष्ठ आमदार, मात्र कधीही ते मंत्रिपदापर्यंत पोहोचू शकले नाही।
तर यावेळी पराभव झाल्यानंतर आपला योग्य तो मानसन्मान किंवा आपल्याला आणखी कोणतं पद हे ठाकरेंकडनं देण्यात आलं नाही, ही राजन साळवी यांची नाराजी होती. आणि त्यामुळेच राजन साळवींनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केल्याचं कळतं. अगदी एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर सुद्धा राजन साळवी यांनी ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय घेतला. एक विनंती आहे, ज्यांचा प्रवेश त्या झाला असेल आधीपासूनच त्यांनी राजन स्टेजच्या समोर साळवी यायचं आहे. यांनी आपल्यासोबत यावं यासाठी शिंदेंनी प्रयत्न विनंती केले आपल्या होते. सर्वांना. त्यानंतर ठाकरे गटानं त्यांना उपनेता देखील केलं होतं. मात्र निवडणुकीमधला पराभव राजन साळवींच्या जिवारी लागला.